नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालय येथे गेल्या 60 दिवसांपासून आदिवासी विकास विभागामध्ये कार्यरत वर्ग 3 व वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। अद्यापही हे आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून या प्रश्नांकडे सर्रास डोळेझाक केली जात असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री देखील असंवेदनशील वक्तव्य करून आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तर मागील आठवड्यात या आंदोलनकर्त्यांनी डहाणू येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आमदार विनोद निकोले यांची भेट घेऊन मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे निवेदन दिले होते। या निवेदनाची दखल घेत सोमवारी 1 सप्टेंबर रोजी आमदार विनोद निकोले यांनी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ यांची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली। यावेळी आंदोलनकर्त्यांसह सविस्तर चर्चा करून रोजंदारी पद्धतीनं काम करणाऱ्या आदिवासी बंधू भगिनींवर अन्याय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी असे परखड मत निकोले यांनी यावेळी व्यक्त केले। माझे काही कार्यक्रम माझे सर्व शेड्यूल माझे बिझी असतो, त्यामुळे येऊ शकलो नाही, परंतु पाठिंबा तुमच्या आंदोलनाला माझा आहे, पुढेही राहील। आणि मी सुद्धा ह्या मताचा आहे की खरं तर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी केलं पाहिजे, परंतु ते होत नाहीये। मानधन तत्वावर आम्ही काम करतोय, तर तुम्ही मानधन तत्वावर तरी ठेवलं पाहिजे। परंतु आज सरकारने जो अशा प्रकारचा निर्णय घेतला की तुम्हाला बाह्य यंत्रणेमार्फत आणि ठेका पद्धतीने तुम्हाला घ्यायचं, असं त्यांचं सुरू आहे। आपण नेटाने लढताय, ही एक बाजू आपली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ माझ्या कार्यालयात आलं होतं, आपण त्याच्यामध्ये आला होता। माझ्यासमोर तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला की आमचं आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत फ्रेश जे काही नवीन जे भरती प्रक्रिया सुरू आहे तर ती होऊ नये अशा प्रकारचे निवेदन तुम्ही मला दिलं। म्हणून आजचा दिवस आपण दिला होता की आपण प्रत्यक्ष तिथे कलेक्टर मॅडमला भेटू। त्याच पद्धतीने दुसरे शिक्षक आले होते, 9वी 10वीला शिकवणारे जिल्हा परिषद, त्यांचं मानधन अजून दिलेलं नाही आणि त्यांना ऑर्डर दिलेलं, त्यांचाही विषय होता। या दोन्ही विषयावर चर्चा झाली आणि मुख्यत्वे आपल्या डहाणूचे प्रकल्प अधिकारी हे स्वतः तिथे उपस्थित होते, खत्री साहेब तुम्ही होता तिथे, त्यांच्यासमोर पण हे निवेदन केले। कारण की शेवटी कसं आहे, सरकारी अधिकारी हा शेवटी जे काही सरकारचे निर्णय येतील, जो काही जी येतील, आदेश येतील, त्याबद्दल त्यांना काम करावं लागेल, ते त्याला टाळू शकत नाही। पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सांगू शकतो की एवढे वर्ष काम केलेले आहेत लोक, त्यांना तुम्ही बाह्य स्त्रोताद्वारे लगेच तुम्ही घेणार आणि ठेक्यावर घेणार, तर हे काही योग्य नाही। जोपर्यंत आंदोलनाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रेश जे नवीन आहेत त्यांना तुम्ही घेऊन हे रुजू करू नये, अशा प्रकारचे निवेदनही आपण दिले आणि विनंतीही केलेली आहे। आता तुम्ही त्याच्यामध्ये एक ऑर्डर दाखवली, त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं की माझ्यापर्यंत हा विषय आलेला नाही, परंतु तुम्ही प्रत्यक्ष दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एखादी जी एजन्सी आहे त्या एजन्सीने परस्पर ऑर्डर देऊन आणि त्या शाळेवर त्याला पाठवले। असं होत नाही, शाळेवर जरी त्याला रुजू व्हायचं असेल तरी पण प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांना भेटावंच लागेल, परंतु ते तसं झालेलं नाही। आता ते लिगली समजू काही लिगल समजू हा नंतरचा आहे, परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आता मी गेलो की पहिले त्याची मी चौकशी करतो, नेमकं कोणी दिलंय किंवा कसा तो शाळेवर गेला तर त्याची चौकशी होईल। आणि मी सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे आणि माझे एक मी पत्र देणार आहे की जोपर्यंत आंदोलनाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन त्याच्यामध्ये भरती करू नका, अशा प्रकारचं मीही एक निवेदन माझ्या लेटर पॅडवर देतो। आपण निवेदन दिलेलं आहे, त्याचा पाठपुरावा आपण करत राहू, मीही करत राहील आणि तुम्हीही करत राहा। आता मुंबईला वगैरे मंत्रालयात गेलो तर मी आदिवासी विकास मंत्र्यांची सुद्धा भेट घेतो आणि त्यांना एक निवेदन करतो की फार मोठी मागणी आमची सध्या नाही आहे, जे रोजंदारीवर आहेत त्यांना रोजंदारीवरच ठेवावं, एवढंच एक निवेदन आपलं आहे, तर त्यांना आपण ती विनंती करूया। तुम्ही सर्व एक राहा, लढ्याला जेवढी धार येईल तेवढी धार आपण दिली पाहिजे, मागे हटू नका, नक्की आपण यशस्वी होऊ, एवढ्याच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्या निकाली निघेपर्यंत नवीन भरती करू नये, नवीन भरती प्रक्रियेत जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे अशी आग्रही मागणी देखील निकोले यांनी या दरम्यान केली। तर या चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांच्यासह आदिवासी आंदोलक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी हे आंदोलन पुकारलं आहे, त्यामुळे
आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार.